तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्या कोकणच्या मातीतला पौष्टिक आणि औषधी एक कंदमूळ घेऊन इले। तर आज मी तुमका त्याच कंदमुळापासून एक नवीन रेसिपी दाखवतले, ती म्हणजेचा नांगर चिनाचे कटलेट। तुम्ही हे कटलेट कधी बनवलेला? जर बनवलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा। तर हे कटलेट बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। तुमच्याकडे या कंदमुळा काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। पहिला आहे मी हे चिना खणून घेते। हे बघा, हे चिना जमिनीत असता, जसं आपलं सुरण असता तसं ह्या चिना पण असता, जमिनीखालीच असतं ह्या पण। आता ह्या चिना मी खणून घेतलंय। होय बघा, हे सगळं खणून घेतलं। हे चिना बघा केवढा मोठा होता। आता हे चिना आपण काढून घेऊया। हे बघा, आता हे चिनाक ना छोटे छोटे मुंडळे होते। हे बघा, काय कांका कोंबिलेत। आता हे छोटे छोटे ते का मुंडळा म्हणतात। त्याची ही सगळी मुंडळा मी काढून घेतलंय आणि आपण जर चिना खणलेला ना त्याच्यात ही मुंडळा टाकून घ्यायची, म्हणजे ही पुढच्या वर्षी परत चिना धरतला। आता ह्या चिना खणल्यात, हे चिना लगेच खायचा नाही। ह्या चिना खणल्यावर 15 दिवस तरी ठेवायचा, म्हणजे तर चिना चांगला मुरता। मग कसा चिना 15 दिवस मुरला ना मग खाव चांगला लागतं। म्हणून ह्या चिना खणल्या लगेच खायचा नाही। जितके दिवस तुम्ही चिना मुरत ठेवशा तसा ता चांगला लागतला। ह्या बघा, ह्या चिना आता मी ह्याच्यातला एक चिना घेऊन चांगला धुवून उकडून घेतोय। आता या मी सोलून घेतोय। हे चिना मी अर्धा किलो घेतलंय। जर तुमच्याकडे वजन काटून नसत तर तुम्ही अंदाजे घेतलात तरी चालत। आता हे चिना मी चांगला सोलून घेतोय। ह्याचे तुम्ही बारीक तुकडे करून उकडलात तरी चालत। जर मोठे तुकडे कापून आपण उकडलो तर सोलूक बरे पडतात। होय बघा, ह्या चिना मी सगळं सोलून घेतलंय। आता ह्या चिना आपण किसनेर किसून घेऊया। काय काय चिना लगेच उकडत नाही आणि काय लगेच उकडतात चिना। आपली बटाटी कशी उकडलेली असतात तशी जर चिना उकडलेला असत तर तुम्ही ते हातान पण कुस्करू शकतास। होय बघा, मी असं सगळं चिना किसून घेतलंय। आता ह्याच्यात मी एक उकडलेली बटाटी किसून टाकते। होय बघा, मी ही बटाटी किसून घेतलंय। आता ह्याच्यात मी एक बारीक चिरलेलो कांदो टाकून घ्यायचो आणि 7 ते 8 लसणाचे पाकळे। आता मी ह्याच्यात टाकतोय हिरवीगार कोथिंबीर। आता मी ह्याच्यात टाकतोय 1 चमचो आला लसूणची पेस्ट, अर्धा चमचो हळद, अर्धा चमचो धने पावडर, अर्धा चमचो जिरे पावडर, अर्धा चमचो गरम मसालो आणि 1 चमचो मालवणी मसालो। मालवणी मसालो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतास। आणि ह्याच्यात आता मी लास्टला टाकते चवीनुसार मीठ थोडाच घालायचा। जेव्हा मी चिना उकडून घेतले तेव्हा मीठ टाकून घेतलेले, म्हणून आधी मीठ कमीच टाकायचं। आता या मिश्रण आपण चांगल्या हातान मिक्स करून घेऊया। होय बघा, मी असं सगळं मिश्रण मिक्स करून घेतलंय। आता आपण ह्याचे कटलेट बनवून घेऊया। असं गोल गोळ करायचं आणि असं दाबून याचे गोल आकार बनवायचे। हे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं। होय, मी रवा घेतलाय बारीक। आता हे कटलेट आपण रव्यात बुडून घेऊया। हे बघा, असे मी सगळे कटलेट बनवून घेतोय। होय बघा, मी असे सगळे कटलेट बनवून घेतलंय। आता मी चुलीवर एक तवो ठेवलंय, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल चांगला गरम झाला का हे कटलेट आपण एक एक करून तेलात सोडून घेऊया। जर तुम्ही हे कटलेट गॅसवर भाजत असाल तर तुम्ही गॅस मीडियम करून हे कटलेट भाजून घ्यावा। मी हे चुलीवर करते त्यामुळे आग मी थोडीशी बारीक केलंय आणि हे कटलेट भाजून घेतले।
होय बघा, कटलेट मस्त असे एका बाजून भाजले आहेत. आता आपण हे पलटून घेऊया. हे बघा काय मस्त दिसतात बघा. आता हे पलटून झाल्यावर दुसरी बाजू पण आपण चांगली बारीक आगीवर भाजून घेऊया. तुम्ही असे नांगरचिनाचे कटलेट बनवलेलात नाही ना, तर एकदा हे असे कटलेट तुम्ही नक्की करून बघा. आणि हे कटलेट कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा तयार असतात आपले नांगरचिनाचे कटलेट. हे कटलेट तुम्ही टॅमॅटो केचप सोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा असेच सुद्धा खाऊ शकता. तर हे कटलेट तुमका कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.